मॉम, डॅड, आम्ही ठरवलंय तुमच्या या नवीन प्रवासाची सुरुवात तुमच्या लग्नाने करायची. इकडे सियाने हसतच सांगत प्रेमाने सुवर्णाचा हात पकडला. सिया, पण त्याच्या पुढच्या क्षणी सुवर्णाने तिचा हात झटकून ती तिच्यावर इतक्या काही जोरात ओरडली की ते अग्नीची मूठही घट्ट आवळली गेली. बाकी सगळेही अवाक झाले. म्हणजे ह्या गोष्टीवर खरं तर इतकं रिॲक्ट करण्यासारखं काही कारणच त्यांना वाटलं नाही. मॉम, पण सुवर्णाच्या चिडण्यावर आपले अग्निदेवही काहीशे भडकले ना. त्याच्या प्रिन्सेसवर कोणाचीही अरेरावी तो खपवून घेऊ शकत नव्हता. मग समोर कोणीही असेना, अगदी कोणीही. कारण त्याच्या सियाचं मन इतकं स्वच्छ होतं की ती कोणाचा स्वप्नातही वाईट विचार करू शकत नव्हती. मग अशात तिला कोणी चुकीचं समजलेलं त्याला कसं सहन होणार होतं ना. त्याने सुवर्णाला तिला झिडकारताच सियाला उठवून त्याच्या मिठीत घेतलं. तशी त्याच्या हृदयाची वाढलेली धडधड बघून इथे सियाने डोक्यावर हातच मारून घेतला. म्हणजे या राक्षसाचं तिच्या प्रतीचं हे वेडं प्रेम बघून तिला तर त्याचं काय करावं हाच प्रश्न पडायचा. राग तर ती करू शकत नव्हती आणि प्रेम करायला गेली तर ते तिला जास्त भारी पडायचं. अग्नीला किंचित भडकलेलं बघून मिस्टर अग्निहोत्रीही त्याच्याकडे बघतच राहिले. कारण त्याच्या नजरेत त्याच्या बायकोसाठीचं दिसणारं प्रेम खरंच अवर्णनीय होतं. पण बाकीचे मात्र त्याचा राग बघून अगदी ताठ झालेले. या माणसाच्या रागाची त्यांना काहीच गॅरंटी नव्हती. अहो, तुम्ही जरा शांत बसता का? मी बोलतीये ना मॉमशी, आणि आमच्यात तुम्ही उगाच पडू नका. सुवर्णाने बडबडूनही सिया अग्नीला उगी उगी दटावत पूर्ण सुवर्णाच्या पायात बसली आणि तिने गालात हसतच तिचे दोन्ही हात हातात घेतले. तसं सुवर्णालाच भरून आलं. तिच्या चिडण्यावरही तिच्या लेकीने काही एक वाईट वाटून घेतलं नव्हतं. मॉम, तुम्हाला कोणती गोष्ट मनाला लागली असेल तर खरंच सॉरी. तुमच्या भावना दुखावण्याचा माझा बिलकुल हेतू नव्हता. पण एकदा शांत डोक्याने माझ्या बोलण्याचा विचार करून तरी बघा ना मॉम. सिया आता प्रेमाने आणि तितक्याच संयमाने सुवर्णाला विनवू लागली. पण तिचा तो गोष्टी हाताळण्याचा संयमीपणा इथे मिस्टर अग्निहोत्रींना मात्र खूप भावून गेला. तरी त्यांनी अजून आपल्या सियाला नीटसं ओळखलं कुठे होतं. सिया, राणी, आय एम सॉरी. तुझ्यावर ओरडायचं माझ्या मनातही नव्हतं ग. पण हे तू काय बोलतीये बाळा, हे तुला तरी कळतंय का? सुवर्णाचे डोळे एका अनामिक दुःखाने काठोकाठ भरून आले. पण सुवर्णाच्या या रिॲक्शनवर बाकी सगळे मात्र हिरमुसले होते. अग्नीने तर तणतणात तोंडच फिरवून घेतलेलं. मॉम, मला पूर्ण कल्पना आहे मी काय बोलते ह्याची. पण मला एक सांगा, यात हरकत काय आहे? आम्हाला फक्त तुमच्या आणि डॅडच्या नात्याची सुरुवात चांगली व्हावी इतकंच काय ते वाटत आहे. मॉम, जेव्हा आपल्याला ती खोटी न्यूज समजलेली तेव्हा तुम्ही शुद्धीत नसल्या तरी तुम्हाला विधिवत हे वस्त्र घातले गेलेले. पण मॉम, आता हे वस्त्र तुमच्यासाठी नाही आहे. तुम्हीही आता त्या रंगांनी भरलेल्या जगात स्वच्छंद वावरू शकता आणि त्यासाठी तुमचं विधिवत सिंदूरदान व्हावं इतकंच वाटतं आम्हाला. सियाच्या नजरेतली ती तळमळ बघून सुवर्णाचं मन भरून आलं. ती तिच्या आनंदासाठी किती झुरतीये हे तिच्या नजरेतही तिला स्पष्ट दिसत होतं. सिया, तुझं सर्व मान्य बाळा, पण तुला माझी अवस्था दिसतीये ना. मी काही नाही करू शकत ग. सुवर्णाने बोलता बोलताच तिच्या साडीचा पदर तोंडात घालून रडू लागली. तिच्या अपंगपणाचा
आत जाऊन तिला सर्वात जास्त राग आला आणि त्याहूनही जास्त आपण अपंग आहोत ही भावनाच तिला दाटून आली. पण तिचं ऐकून आणि तिच्या मनाची उलझन बघून बाकी सर्वांचे डोळेही पाणावले. अग्नीच्याही हृदयात तीव्र कळ आली. इतका अब्जाधीश असूनही त्याला त्याच्या मॉमला तिच्या पायावर उभा करता आलं नव्हतं. याचं न संपणारं दुःख पुन्हा एकदा त्याच्या मनात दाटून आलं. मॉम, प्लीज डोंट टॉक लाईक दॅट. तुला काही करायची गरजही नाही. तुझा अग्नी आहे ना, तो तुझं सगळं करायला अगदी सक्षम आहे. अग्नीनेही सुवर्णाला रडताना बघून हतबल होत तिचा हात पकडला. त्याच्या मॉमच्या डोळ्यातले अश्रू त्याच्यासाठी अगदी प्रिशियस होते. अँड मॉम, हा तुझा आरूही आहे ना. मी आणि भाई असताना तुला काही करायची काय गरज. तू तुझी सर्व कामं भाईला सांग. त्याला नाही जमली तर मी करेनच. आरवही एकदम फुशारक्या मारत अग्नीच्या बाजूला येत गुडघ्यावर बसला. पण आत्ताही या मुलाला भाईच्या जीवावर उडताना बघून आजी आणि नित्याने तर डोक्यावर हातच मारून घेतला. विष्णू आणि रीटा तर त्याची नौटंकी बघून हसत होते आणि मिस्टर अग्निहोत्री त्यांच्या मुलांचं त्यांच्या मॉम प्रती असणारं प्रेम बघून गलबलून गेलेले. सुलू, आता मीही तुझ्या सोबत आहे. माहित आहे हे सोपं नाही, पण इतकं अवघडही नाही ग. आणि खरं सांगायचं झालं तर मलाही माझ्या सुवर्णासोबत नव्याने लग्न करायला नक्की आवडेल. तुला असं अजूनही कोरड्या गळ्याने फिरताना बघून मलाच त्रास होतोय. म्हणून प्लीज माझ्यासाठी तरी हो बोल ना सुलू. आत्ता तर या गाडीत मिस्टर अग्निहोत्रीही उतरताच सुवर्णाला तर दडपणच आलं. अहो, तुम्ही पण काय मुलांसोबत लहान होताय. निदान तुम्ही तरी समजून घ्या ना. सुवर्णाला तर आत्ता चांगलंच अवघडून आलेलं. आपला नवरा त्यांच्या मुलांसमोरच लग्नाचं बोलतोय ऐकून तिला तर धड लाजताही येईना. मामी, आत्ता तुझे किंतु परंतु बाजूला ठेव बरं. आणि ठरलं तर मग तुझं आणि मामाचं पुन्हा लग्न होणार. नित्याने तर डायरेक्ट हुकूम सोडलेला बघून बाकी सगळे हसू लागले. पण सुवर्णाने मात्र लाजून नजर झुकवली. तिला तर तिची ही आगाऊ मुलं काही सुधरूही देत नव्हती. वहिनी, अगं डोंट वरी, मी मेहंदीवालीला बोलवलं आहे. ती येईलच इतक्यात. सगळी पुरुष मंडळी कामावर जाताच सिया, नित्या आणि रीटा जोरदार तयारीला लागल्या होत्या. अग्नेय स्वतःहून त्याच्या डॅडला त्यांच्या इंडस्ट्रीमध्ये घेऊन गेलेला. आजोबाही त्यांच्या सोबतच होते. नीतू, अगं मेहंदीवाली कशाला? तुम्हा कोणाला मेहंदी येत नाही का? तुम्हीच कोणी हातावर 5 टिपके काढले असते तरी चाललं असतं ग. सुवर्णाला तर या मुलींचा उत्साह बघून इतकं लाजून आलेलं की विचारूच नका. अक्षरशः त्या त्यांचं पहिल्यांदा लग्न होतंय असंच ट्रीट करत होत्या. मॉम, त्या टिपक्यांमध्ये डॅडला त्यांचं नाव ओळखायला सोपं जावं म्हणून ती डिझाईन हवी आहे ना तुम्हाला. रीटाने त्यांच्या चेहऱ्यावरचा तो आनंद पाहून त्यांना गमतीत चिडवलं. तसं तिला तर कुठे तोंड लपवू असं झालं. त्यांच्या सुना त्यांची मस्करी करतायत बघून लाजेने तिच्या तर जीवाचं अगदी पाणी पाणी झालं. रीटा, अगं आगाऊ. तिचा ऐकून सुवर्णा तिला डोळे दाखवत बळबळच दटावणार की तोच नित्यानेही या अमूल्य नाटकात उडी मारली. रीटा वहिनी, अगं तसं नाही ग. उगाच नाव शोधण्यात जास्त टाइम वेस्ट जाऊ नये म्हणून मामीला ती डिझाईन हवी असणार. नित्या सुवर्णाला डोळा मारतच येऊन रीटाच्या बाजूला बसली. पण तिचं ते भयानक विचार ऐकून इथे सुवर्णासोबत देविकाचेही डोळे मोठे झाले ना. पण आजीने मात्र लाजून पदरच तोंडाला लावला. सियानेही तिचं ऐकून तोंडावर हातच ठेवला होता. देविका, अगं बाई,
तुझ्या या मुलीला आवर ग बाई. हिचं ऐकून मला अटॅक येऊ नये म्हणजे मिळवलं. या यूथचे विचार तर खरंच आजकालच्या पिढीला न सोसवणारेच होते बाबा. नीतू बेबी, देविकाने सुवर्णाची ती बिथरलेली हालत बघून कसं बस तिचं हसू अडवत नित्याला डोळे दाखवले. अरे यात मी चुकीचं काय बोलले? आजी तूच सांग, मी काय रॉंग बोलले? आजकाल तर भलाईचा जमानाच नाही राहिला. ते म्हणतात ना, ज्याचं करावं भलं तो म्हणतो माझंच खरं. तसंच काहीसं झालं इथे. नित्याने नाक मुरडत ती गपगुमान तिच्या कामाला लागली. तसं तिला चिडलेलं बघून सगळेच हसत आपापलं काम करू लागले. संध्याकाळी पुरुष मंडळी ऑफिसमधून येताच आज रीटाने सर्वांच्या चहा कॉफीचं बघितलं. मिस्टर अग्निहोत्री येताच पिल्लांनी तर त्यांच्या आजोबांना पकडूनच धरलेलं. एका दिवसातच त्यांच्या नातवांनी जणू त्यांना पूर्ण जन्माचं ओळखलं होतं. आजीच्या सांगण्यावरून हे लग्नही अग्नी आणि सियासारखं घरातल्या घरातच होणार असल्याने अग्नीने देवघरातच त्याचा छोटासा सेटअप करायला माणसं कामाला लावली होती. रीटा, प्रिन्सेस कुठे आहे? या माणसाला एक आल्या आल्या ह्याची बायको दिसली पाहिजे बाबा. अग्नी, अरे सिया किचनमध्ये आहे आणि नित्या मॅडम मॉमची मेहंदी झाल्यावर स्वतः मेहंदी काढायला बसली आहे. रीटाने अग्नेयला उत्तर देतच विष्णूला कॉफीचा कप द्यायला त्याला तिच्या हातावरची मेहंदी दिसली, जी आता छान चॉकलेटी झालेली. बेब, तू कधी मेहंदी काढली? विष्णूला तर रीटाने मेहंदी काढली यावरच विश्वास बसत नव्हता. ती या मुलींच्या टिपिकल गोष्टींपासून नेहमीच लांब राहणं पसंत करायची. मला सियाने दुपारी जबरदस्ती मेहंदी काढायला बसवलं. एकांश झोपला होता तर आत्ताच काढून घे म्हटलं तिने. रीटाला विष्णूच्या डोळ्यातला आश्चर्य बघून हसूच आलं. किती कौतुकाने तो तिच्या मेहंदीकडे बघत होता. जाणा, आपल्याही बायकोने मेहंदी काढली असेल या आनंदात अग्नेय न राहून आनंदाने किचनमध्ये येताच सर्व स्टाफ पटापट बाहेर पडला. अहो, तुम्हाला काही हवे आहे का? सियाने बेसनचे लाडू वळतच एक नजर त्याच्यावर टाकली, पण त्याची नजर मात्र तिच्या हातावर अडकलेली. प्रिन्सेस, तू मेहंदी नाही काढली? तिचा कोरा हात बघून त्याचा मूडच गेला. त्यालाही तिचे मेहंदीचे हात बघायचे होते. त्याच्या प्रेमाचा तिच्या हातावर दिसणारा रंग त्याला खूप आवडायचा. अहो, इतकं काम असताना मी मेहंदी कशी काढत बसू सांगा बरं? हे सर्वही कोणाला तरी बघावं लागणार ना. सियाला त्याचा उतरलेला चेहरा बघून किंचित वाईट वाटलं. त्याची इच्छा समजत होती तिला, पण ही सर्व कामंही गरजेची होती. यू आर राईट. सगळी कामं तुलाच तर करायची असतात. एवढा स्टाफ काय मी उगीच ठेवलाय ना. तू तुझी कामं कर आणि टाइम भेटला तर रात्री झोपायला तरी बेडरूम मध्ये ये. नाही तर तेव्हाही कामच करायची असतील तरी नो प्रॉब्लेम. मी काय, तू ही घरातली कामं करावी म्हणून तर इतका कमवत आहे ना. अग्नेय वैतागून तणतणतच तिथून निघून गेला. पण मागे सिया मात्र हसू लागली. खरंच खडूस राक्षसच आहेत. एवढं सगळं रामायण सांगून गेले, पण मला मेहंदी काढायला सांगायला साहेबांची जीभ उचलली का बघा. सिया तो गेलेल्या दिशेला पुन्हा एक नजर टाकत भरभर तिचं काम आवरू लागली. तिचा राक्षस रागावून गेलेला म्हटल्यावर तिला आता काहीतरी करावं तर लागणार होतं. आजचं घरातलं वातावरण अगदी आनंदाने भरून गेलेलं. आजींनीही आवडीने स्वतःचे हात रंगवून घेतले होते.
किती वर्षांनी घरातला प्रत्येक माणूस मनापासून भरभरून जगत होता हे सांगायलाच नको. सियाने आज प्रत्येकाचे जेवण त्यांच्या बेडरूम मध्येच पाठवलं होतं. आता बायकांनी मेहंदी काढली म्हटल्यावर पुरुषांनी त्यांना भरवायला नको का? दोन्ही पिल्लांची जबाबदारीही देविकाने घेतल्याने त्यांचंही काही टेन्शन नव्हतं. रात्रीच्या 10ला सिया ही तिची सर्व कामं आवरून जशी रूम मध्ये आली तसे तिचे आहो बेडरूम मध्ये नाहीत बघून ती गालात हसतच बाल्कनीत गेली. तर तिच्या वाटण्यानुसार तिला तिचा रावण तोंड फुगवून काम करताना दिसला. त्याचं ते उकडलेलं तोंड बघून तिला हसूच आलं. ती हळूच त्याच्या मागे जाऊन तिने त्याच्या गळ्यातून हात पुढे टाकत तिचे हात त्याच्या समोर धरले. तसा मेहंदीचा वास त्याच्या नाकात शिरताच त्याचं लक्ष पटकन तिच्या हातांवर गेलं आणि पुढच्या क्षणी त्याच्या ओठांवर किती ती मोठी स्माईल आली विचारूच नका. जाना त्याने आनंदाने अगदी अलगद तिचे ते मेहंदीने भरलेले हात हातात घेत तिला समोर घेतलं. आत्ता तरी खुश ना? नाही तर असा उकडून बसलात तर उद्या माझ्या मेहंदीवर तुमच्या प्रेमाचा रंग चढणार नाही बरं. सियाने आता नाक फुकवत चेहरा फिरवला. असं आहे तर मग जर माझ्या प्रेमाचा रंग चढवायचा असेल तर मला तर माझ्या प्रिन्सेसवर आता भरपूर प्रेम करावं लागणार. म्हणजे ठीक आहे, चला तर मग आता मी माझ्या जाणाला रंगवूनच सोडतो. आगळेयाने झुकतच सियाला दोन्ही हातांवर उचलताच सियाने लाजून तिचा चेहरा त्याच्या मानेत लपवला. मग काय वाटतं तुम्हाला? या सर्वांची ही गोड कल्पना तुम्हाला आवडली का? आय नो तुम्ही आरव आणि नित्याच्या लग्नाची वाट पाहताय, पण त्याआधी खरंच सुवर्णासाठी हा क्षणही तितकाच इम्पॉर्टंट आहे. त्यामुळे आजचा मेहंदीचा कार्यक्रम पार करून आता आपण उद्या हळदीच्या प्रोग्रामला आवर्जून भेटू. त्यासाठी पुढचा भाग आवर्जून पहा आणि आजचा भाग आवडला असेल तर लाईक करा आणि तुमच्या अमूल्य कमेंट्स देऊन नक्कीच कळवा आणि जास्तीत जास्त लोकांसोबत ही स्टोरी शेअर करा. आणि ज्यांनी कोणी अजून माझ्या चॅनलला सबस्क्राईब नाही केलं त्यांना आत्ताच सांगते सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला माझ्या नवीन स्टोरीजचे भागही एन्जॉय करता येतील. फक्त वाचून पळून जाऊ नका.